आज आम्ही मटण मसाला करणार आहोत, कारण वर्षाचा असा प्लॅन आहे की ती लोक सगळे वुमन्स डे सेलिब्रेट करायला बाहेर जाणार आहेत. तर मग मी आणि अथर्व आम्ही मस्तपैकी घरी बसून मटण मसाला बनवणार आहोत. लिशियसवरनं ऑर्डर झालेली आहे मटणची. लिशियसला मी प्रमोट नाही करत आहोत, बट गेले अनेक वर्ष आम्ही लिशियसवरनं चिकन मटण वगैरे आम्ही ऑर्डर करतो आणि एकंदरीत इन द लास्ट 2-3 इयर्समधला आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. तर आता फायनली हळूहळू आपली तयारी सुरू झालेली आहे. तर ऑलरेडी 1 किलो मटण घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर मग कोथिंबीर आहे, लसूण आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इकडे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुम्ही वापरू शकता, तुमच्या चॉईसप्रमाणे आहे. बट सिन्स माझ्याकडे सुकं खोबरं नाही आहे तर मी घेतलेलं आहे आता हे ओलं खोबरं. आणि हे सगळं मग मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं हिरवं वाटण करायला सुरुवात करणार आहे. तर इकडे आता आपलं हिरवं वाटणची तयारी झालेली आहे. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि मग मिक्सरमधनं फिरून घेऊया. तर फायनली आमचं हिरवं वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. वर्षाची तयारी चालू आहे साईड बाय साईड. तिला जायचं आहे आज वुमन्स डेसाठी बाहेर. आणि सिन्स उद्या क्रिकेटची मॅच आहे आपली, उद्या वर्ल्ड कपची काय जी चालू आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे. तर मग आम्ही डिसाईड केलं की नको, आपण सॅटर्डेलाच हे एन्जॉय करूया. तर झालं आमचं हे वाटण झालेलं आहे. वर्षाला दाखवतो एकदा तिच्या तयारीमध्ये जाऊन, तिला थोडंसं डिस्टर्ब करतो की बघ बाई बरोबर झालं आहे का. कारण नॉर्मली तीच करते सगळं. मी आज फर्स्ट टाईम असं घेतलेलं आहे किचन हातात, बट थोडीफार हेल्प तिची साईड बाय साईड होतच असते. हे बघा, फर्स्ट क्लासपैकी हिरवं वाटण तयार आहे. तर आम्ही ज्यांची रेसिपी फॉलो करतो आहे ना, ते एक लाईक वेल नोन शेफ आहेत, दॅट संजोत कीर म्हणून. सो थँक्स टू हिम फॉर सजेस्टिंग सच अ ब्युटिफुल रेसिपी. ही वर्षांनी पण सजेस्ट केली आणि तिला ना तिचे रेसिपीज खूप आवडतात. त्यांनी असं सांगितलं आहे की दही फेटून तुम्हाला यूज करायचं आहे आणि जे आपण सालन केलेलं आहे हिरवं मसाल्याचं जे वाटण, ते त्याच्यात टाकून मग बनवायचं आहे, सगळं मॅरिनेट करायला. मस्तपैकी आता हे मॅरिनेट झालेलं आहे. तो फायनली आता मी ते कांदे चिरायला घेणार आहे. आपलं मटण मस्त मॅरिनेट करून झालेलं आहे आणि आता हे कांदे इकडे मस्त चिरून ठेवायचे, एकदम बारीक चिरायचे आहेत. आणि एक जे मी फॉलो करतो ना, की जर कांदा तिखट असेल, हे म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा मित्र कोणाच्या घरी भेटून जर आम्ही जेवण वगैरे करतो, ते सांगायचे की जर कांदा तिखट असेल तर थोडा वेळ त्याला पाण्यात ठेवायचा, त्याचा तिखटपणा कमी होतो. अजून तुमच्याकडे काय दुसरा ऑल्टरनेटिव्ह असेल तर तिखटपणा कमी करायचा, म्हणजे जे डोळ्यात जातं वगैरे कांदा कधी कधी खूप पाणी वगैरे येतं, तर नक्की सजेस्ट करा खालती. मला हा एक जुना माझा आठवणीतला एक ऑप्शन माहिती आहे. या वेळेला जर तुम्हाला स्क्रीन रिझॉल्युशन्समध्ये फरक जाणवत असेल तर याचं कारण आहे, कारण मी एका साईडला गोप्रो लावलेला आहे आणि एका साईडला मोबाईलवरनं शूट करतो आहे. बघूया कशी होती एक्सपेरिमेंट, कारण हे सगळं टाकायचं, एडिट करायचं TDS आहे. हा कांदा आता डोळ्यात जातो आहे, तर त्यामुळे जरा मी ह्याला थोड्या वेळ पाण्यात ठेवीन, एक 10 मिनटं तरी. फायनली इकडे कांदा चिरून झालेला आहे. कमीत कमी 6 ते 7 कांदे घेतले आणि एक जे आहे ना की पाण्यात मी कांदा ठेवला 5 मिनिटांना, त्यामुळे त्याचा तिखटपणा कमी झाला. तर आता मस्तपैकी करीची तयारी करायची आहे. तर त्यासाठी मस्तपैकी मोठी कढई घेतलेली आहे
मला साधारणपणे आयडिया नाही आहे किती तेल लागेल, त्यामुळे मी जरा स्पूनचा वापर करतो आहे, कारण आम्ही काय रेग्युलर करणारे नाही आहोत. तर वर्षाची तयारी सुरू आहे, पण ती साईड बाय साईड येऊन चेक करते की सगळं बरोबर चाललं आहे की नाही. आता आपण सगळा कारण दालचिनी, कढीपत्ता, कांदा वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि हे आता जोपर्यंत ब्राऊन होत नाही व्यवस्थितपणे तो जरा सगळा जो एकजीव करायचा एकंदरीत आहे. आणि ब्राऊन झालं की मग त्याच्यावरती आपलं जे वाटण आहे ते टाकायचं आहे. बघा मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. अजून माझ्या मते 1-2 मिनटं आणि मग तयार. सो अभि वाटण ह्याच्यात टाकूया आपण. वाव, आता घमघमाट जो सुटलेला आहे. तर आता आपण एक एक हळद, लाल तिखट, जिरा पावडर तुमच्या क्वांटिटीप्रमाणे त्याची मेजरमेंट चेंज होणार, त्यामुळे मी मेजरमेंट सांगत नाही आहे तुम्हाला. आमच्याकडे 1 किलोच आहे, तर त्याप्रमाणे 1 किलोप्रमाणेच मी आता टाकणार आहे सगळं. मगाशी जे गरम पाणी ठेवलं होतं तर ते थोडंसं गरम पाणी याच्यात टाकणार आहोत. आणि आता पटापट ह्याला परत मिक्स करून घेऊया. Look who is coming, मटण. आणि आता हाय फ्लेमवर त्याला जरा आपल्याला त्यापैकी एकजीव करूया. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे की थोडं नंतर हळूहळू पाणी सुटायला लागतं. ॲक्च्युली माझा काय हा जो व्हिडिओ आहे तो काय अगदी तुम्हाला काय नवीन रेसिपी शिकवत नाही आहे, तर हे नॉर्मली तुम्हीसुद्धा घरी करतात. तुमची पद्धत पण थोडीशी वेगळी असेल. तर असं कोणता व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल की आमच्या इकडे या पद्धतीने मटण बनवलं जातं, तर तेही सजेस्ट करा. मटण आता आम्ही मस्तपैकी एकजीव केलं, त्याला पाणी वगैरे सुटू दिलं थोडं. आता त्याच्यावर आम्ही परत ठेवलेली आहे आणि त्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे. अर्धा पाऊण तास ते तासभर मला ते असंच ठेवायचं आहे. तर मगाशी आपण मटण शिजायला ठेवलं होतं, त्याच्यात ते सगळं परात वगैरे ठेवून पाणी वगैरे ठेवून. तर आता बघूया काय स्टेज आहे. हो 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 हो. सॅटिस्फाईड आहे मी माझ्या प्रिपरेशनवर. कधीतरी जो करतो ना त्याचं नेहमीच प्रिपरेशन चांगलं असतं, आणि जे रोज करतात तर ती काय असेल ती चव आपल्या तोंडावर बसलेली असते. तर आता माझं झालेलं आहे. माझंच मटण मी टेस्ट करतो आणि माझा रिव्ह्यू मीच देतो. तर आता फायनली ही बघा माझी डिश तयार आहे. अथर्व घेऊन गेला त्याची डिश. तर मी ऑर्डर केली आहे ज्वारीची भाकरी. तुम्ही घरी पण बनवू शकतात,
एनी टाईम बेटर, घरचं ते घरचं जेवण. ही आमची घरची मटण करी आणि सलाड आहे. सो बसूया, जेवूया आणि माझाच रिव्ह्यू मी स्वतःच देतो. आय मी माय सेल्फ. तर मग आता चला आपण जेवायला सुरुवात करूया, कारण बराच वेळ झालेला आहे आणि कॅमेरा सेटअप करण्याच्या नादात मटण पण थोडंसं थंड झालं असेल. पहिला बाईट घेऊया. सांगायचं आहे की टेस्ट कशी होती आहे. ह्याचं प्रिपरेशन जे आहे ते आपण जे नॉर्मली घरी प्रिपेअर करतो मटण, त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. आता मटणाचा पीस टेस्ट चांगली आहे. आम्ही ज्या पद्धतीने केलं आणि नॉर्मली जर तुम्ही कुकरमधनं शिजवलं तर मे बी कुकरमध्ये शिजवल्यानंतर तुमचा टाईम खूप सेव्ह होऊ शकतो, पण मग ते तुम्हाला फिगर आउट करावं लागेल. बट एकंदरीत इट्स ओके. मटण बऱ्यापैकी शिजलं आहे, अजिबात रब्बर नाही आहे, चिवी नाही आहे. बट मे बी अजून थोडा वेळ ठेवला असतं तर अजून ते टेंडर झालं असतं. तर एकंदरीत आय एम हॅपी विथ माय प्रिपरेशन. वर्षा तिकडे मस्त एन्जॉय करते, खाते पिते, एकदम धमाल चालू आहे.